येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमी दर मिळतोय। आज शेतकऱ्यांच्या कांद्याला जास्तीत जास्त 1470 रुपयांचा भाव मिळाला आणि त्यामुळे कांद्याला 2000चा भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तसंच येवल्यामध्ये शासकीय कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा थांबता थांबेना। सरकारने मोठा गाजावाजा करून नाफेडकडून थेट बाजारातून कांदा खरेदी करण्याचं जाहीर केलं, मात्र ती खरेदी सध्या कागदावरच दिसते। मी सध्या नाशिकच्या येवल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे। या ठिकाणी चांगल्या प्रतीच्या कांद्याला 1000 ते 1200 रुपये हा कमी दर मिळत आहे। मात्र या ठिकाणी जर नाफेडचं केंद्र सुरू केलं असतं तर ह्याच कांद्याला सरासरी 1580 ते 2000 रुपयेपर्यंत भाव मिळाला असता अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। येवल्यात अद्यापही नाफेडचं केंद्र हे कुठेही सुरू झालेलं नाही। लासलगाव असेल, अनेक ठिकाणी ज्या प्रमुख बाजारपेठा आहेत त्या ठिकाणी हे केंद्र सुरू झाले नाही। शेतकरी आपल्या सोबत आहेत। तुमचा कांदा काय भाव गेला आणि नाफेडचं केंद्र या ठिकाणी सुरू झालंय का? आम्ही राजापुरून आलोय। नाफेडचे केंद्र अजून चालू झालं नाही। हा 1412 रुपये कांदा गेला आहे। तर फेडरेशन नाफेडनं लवकरात लवकर चालू करायला पाहिजे। कमीत कमी 2000 रुपये तरी त्यांनी कांदे घेतले पाहिजे। काय भाव गेला कांदा आणि नाफेडचं केंद्र या ठिकाणी सुरू झालंय? नाफेडचं कुठलाही केंद्र चालू झालेलं नाही, फक्त ते कागदावरच आहे, प्रत्यक्षात काही नाही। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।